जणू ते वरचं उरकून घ्या पटकन. चागरे काय पाहिजे का? तसं तर मला भारतरत्न पाहिजे, पण जाऊ दे. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय बरं का. पण मी नाही ओळखत तुम्हाला. तुम्ही मागच्या 1-2 महिन्याखाली आमच्या चांदवडीत आलता का? होय. तेच म्हणलं कुठेतरी भेटलं तुम्हाला. सारखं बरं तिकडे. तुम्ही आमच्या गावातले जयश्रीचे मिस्टर का? होय. देर यू आर. तेच म्हटलं कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. माय सेल्फ हर्षवर्धन देशमुख, संचालक ऑफ उज्ज्वल बँक. मी संजय. ह्या आय नो व्हेरी वेल. इकडे कुठं? इथं माग माझी साईट चालू आहे. अरे वा, चांगलंय चांगलंय. बर का संजय शेठ, म्हणजे वाईट झालं बरं का तुमच्या बाबतीत पण. माझ्या बाबतीत पण? म्हणजे आमच्या बाबतीत पण असंच झालं. जाऊ दे. तसं बघायला गेलं तर आपण ते समदुःखी. समदुःखी? हा. मला काय कळलं नाही. अहो, ज्या फॅमिलीशी तुम्ही सोय केली त्या फॅमिलीतच गडबड आहे सगळी. कसली गडबड? जाऊ दे. बाकी साईड काय म्हणते? वाळू मिळायला प्रॉब्लेम येत असेल ना? हे यार चहा घे की. हे असं अर्धवट सांगू नका. जे काय असेल ते क्लिअर सांगा. काय मी काय क्लिअर सांगणार? तुम्ही काय ऐकणार? जे काय असेल ते खरं खरं सांगा. बघा बरं का संजू शेठ, काय म्हणजे आजची जी बायको आहे का नाही, ती ऍक्च्युअल मध्ये माझी बायको होणार होती. काय? देयर यू आर. बसला का नाही धक्का? मला तुम्ही काय बोलताय काय बी कळ नाही. जरा नीट सांगाल का प्लीज? बघा, लिसन केअरफुली. शीतलच्या घरच्यांनी तिचं स्थळ आमच्यासाठी घेऊन आले. आमच्या घरच्यांनी होकार दिला. आता एकमेकांच्या पसंतीनुसार लग्नाचा कार्यक्रम ठरला, म्हणजे सुपारीचा कार्यक्रम ठरला. तर मॅडम एकदम खुश मजेत बरं का. हे बघा, हे असं, हे असं आमच्या सुपारीचा फोटो. मग काय अचानक कार्यक्रमात आम्हाला म्हणली यो पोरगा आम्हाला पसंत नाही. का? बिकॉज ऑफ आजा दॅट गाय. सगळ्या गावासमोर बापाची इज्जत ठेवली नाही, इतकी पलटी मारली पुरीनं. अहो पण मला काल तर भेटून गेल्या. काय? काल तुम्हाला भेटून गेल्या? कशाबद्दल? तुमच्या कानावर आलंच असेल आमचं त्या जयश्रीचं काय झालं ते. हा म्हणजे डिटेल मध्ये नाही आलं, असं झालं होतं फ्लाइंग मध्ये. तेच क्लिअर करायला आले होते की अजिंक्य जयश्रीच्यात काय नाही असं सांगत होते. येणारच ती. का? बिकॉज ऑफ आजा दॅट गाय. त्याच्यासाठी आम्हाला लग्नाला नाही म्हटली होती. आता पण त्यांनीच पाठवली असणार बघा तिला. अहो तसं नसेल, त्या चांगल्या भावनेने आले होते. बरं, त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं तर घरातली कुठली तरी मोठी व्यक्ती आली असती. हा, ही कशाला आली असती? ही आली कारण तिला घरातल्यांनी किंवा आजींनी पडून पाठवली असणार. शेवटी बाई हो, नवऱ्याच ऐकणार. तू जसं सांगन तसंच ही करणार ना. त्यांनीच सांगितलं म्हणून सुपारीच्या कार्यक्रमात मागं फिरत असेल तर तुम्हाला उल्लू बनवणं म्हणजे किती झाडकी पत्ती. हा, उल्लू म्हणजे ते गुंडाळणं बरं का. तुम्ही उगाच चुकीचं घेऊ नका. ही म्हणजे फसवल्यासारखंच झालं की. हा, तसंच आहे ते. तुम्ही विश्वास वाटताय म्हणून तुम्हाला सांगतो बरं का. अहो, त्या जयश्रीच्या घरातले लय चालू आहेत. लग्नाचा खर्च नको म्हणून जयश्रीला नाटक करून तुमच्याशी लग्न करायला लावलं आणि त्या आज्या शीतलचं लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात लावून दिलं. त्या आज्याला वाटलं जयश्रीचं लग्न झालं की ती आणि त्यो लांब होतील म्हणून तिला तुमच्यासोबत लग्न करायला भरीस पाडला असतं. लग्न झालं म्हणजे काही डाऊटच नाही ना, असं त्यांना वाटलं असतं. तेवढं तुम्ही जयश्रीला रंग्यात पकडलं आणि हे सगळं प्रकरण त्यांच्या अंगलट आलं म्हणून हे सगळं चाललं असणार बघा. अहो, त्यांचा प्लॅन असणार हा. म्हणजे एखादी बाई जर पुरुषाशी बोलत असेल तर पुरुषाचं मन कसं हळवं होतं, हा, चहात बिस्किट टाकल्यावर कसं सॉफ्ट होतं, तसंच आहे ती. आता तुम्ही सगळे विसरून एवढ्या मोठ्या मनाने तिला घरी घेऊन जाणार. हा, चांगलंच आहे की. काय पुरुषांना काय सगळं चालतं, त्यात वाईट काय? चांगलंच आहे की. दोन्हीकडच्या फॅमिली खुश, तुम्ही खुश, ती खुश, त्यो खुश. सगळं जर का खुश असेल तर काय वाईट आहे? हे बघा, एकतर शीतल तिच्या मार्गातनं हा काटा काढत असेल, नाहीतर आजीची खिळी असेल, किंवा मग जेडीच्या आईचा हा प्लॅन असेल. असं कसं करतील? अहो, लई पोचलेली बाई आहे ती, फेडरेशन अध्यक्ष. तिचा नवरा बघितला ना, बोहळा आहे हो, काय सुद्धा बोलत नाही. हिचंच तोंड चालू असतं सारखं. होय, आमच्याकडे आल्या होत्या तेव्हा बी त्याच बोलत होत्या. त्यांच्या समोर कोणाच काय चालत नाही.
बरं ते जाऊ द्या. लय टेन्शन घेऊ नका बरं का. आता काय नवीन सुरुवात करा. येतो आम्ही. किती झाले रे? 10 रुपये. 10. ठीक आहे, ह्यांचे चहाचे पण घे. येऊ का शेट? अहो, संजूचा फोन आलाय. ती येणार असेल म्हणून केला असेल ना. अगं मग उचल की, कट होईल. अगं बाय बाय. हॅलो, नमस्कार. तुम्ही काय मला येडं समजलं काय? काय झालं? मला काय विचारता काय झालं म्हणून? तुमची ती बच्चे सून येणार आणि आता ती मला अक्कल शिकवणार का? अहो पण बिन काय नाही. तुम्ही जरी मला फसवण्याचा प्रयत्न केला तरी मी फसणार नाही. अहो, आम्ही तुम्हाला कशाला फसू? तुमच्या पुरीचा संसार नीट व्हावा असं तुम्हाला वाटत असतं तर तुमच्यापैकी कुणीतरी मोठी व्यक्ती येऊन माझ्याशी बोलली असती, पण नाही. तुमच्या बच्चे सुनी करवी मला फसवाय बघता होय. एक लक्षात ठेवा, मी एकदा फसलोय पण परत फसणार नाही. तुमची बच्चे सून तिच्या रस्त्यातला काटा काढण्यासाठी तुमची पोरगी माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करती का ह्याच्या मागे अजून दुसऱ्या कुणाचं डोकं आहे ती तुम्हालाच माहिती. काल एक वेळ मला वाटलं विचार करावा, पण शेवटी तुम्ही मला फसवणारच हे कळलंय मला. अहो, असं काही नाही. मी आयुष्यभर एक वेळ बिन लग्नाचा राहायला तयार आहे. अहो ऐका की, पण ती तुमची लग्नाची बायको आहे ना. तिचा आणि माझा काही संबंध नाही. आणि शेवटचं सांगतोय, परत मला फोन करून त्रास देऊ नका. परत जर मला फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करीन. काय झालंय मम्मी? पुष्पे, काय झालं ग? पुष्पा, अगं पाहुणं काय म्हटलं? हं? अगं पाहुणं काय म्हटलं? अगं काय म्हणले ते तरी सांग. काय म्हणते ते हिला विचारा, हिला माहितीये. अगं तिला काय विचारायचं? काय विषय आहे तू सांग की. हिला कुणी शहाणपणा करायला सांगितलं आता? एकच दोन होऊन बसलाय समजा. म्हणजे काय झालं? अगं पुष्पे, कोड्यात कशाला बोलतीयस? काय झालंय ते नीट सांग की. अहो, नीट झालं असेल तर नीट सांगाल ना. आपण फसवायला बघतोय असं म्हणली ती. काय? होय, ही तिकडे जाऊन काय बोलली काय माहित. समजा उलट होऊन बसलंय. अगं ते काय म्हणले ते तरी सांग आधी. ते म्हणलं तुमच्या पुरीचा संसार जर नीट व्हावा वाटत असला असतं ना तर तुमच्या मोठ्या माणसांपैकी येऊन माझ्याशी कुणीतरी बोललं असतं. पण नाही, तुमच्या भाचे सुने करवे तुम्ही मला फसवायला बघताय. एकदा फसलो पण आता पुन्हा नाही फसणार. तुमची भाचे सून तिच्या रस्त्यातला काटा काढायसाठी तुमची पोरगी माझ्या गळ्यात मारायचा प्रयत्न करते. ह्याच्या मागं दुसऱ्याच कुणाचं डोकं आहे काय माहित. काल मला वाटलं होतं एक वेळ विचार करावा म्हणून, पण नाही, शेवटी मला कळलं तुम्ही मला फसवताय. ही काय असं म्हटलं? मी काय म्हणतात सांगते का? तिच्या शहाणपणामुळे झालंय समज. मी आयुष्यभर बिन लग्नाचा राहिलो तरी चालल, पण माझा आणि जयडीचा काही संबंध नाही असं म्हणलं ती. जेडे, ते बघा जेडे. मामा, तू एकदा फोन कर ना, बोल त्यांच्याशी. अहो, तुम्ही अजिबात फोन करू नका. अगं मला एकदा बोलू दे की त्यांच्याशी.
अहो त्यांनीच सांगितले परत फोन करू नका म्हणून, नाहीतर कायदेशीर कारवाई करीन. अहो त्या माणसाचं डोकं फिरलंय, वाटेल तसं बोलत होतं मला ती. पण असं कसं बोलले? मी त्यांना भेटले, त्यांच्यावर बोलले, तेव्हा तर त्यांनी माझं समजा बोलणं ऐकून घेतलं होतं आणि त्यांच्या बोलण्यावरनं तर असं वाटत होतं की त्यांचा समजा गैरसमज दूर झालाय. ए तू तर काय बोलूच नकोस, तुझ्यामुळे झालंय समजा. तुला नुसतं वाटलं ना, पण समोरचं काय तुला सांगून करणार आहे का? त्यांना जर गैरसमज दूर झालाय असं वाटलं असतं ना, तर त्यांनी त्याच वेळेस फोन केला असता. वाट बघून विचार करून असा दुसऱ्या दिवशी फोन केला नसता. तुझ्यामुळे उलट त्यांचा गैरसमज पक्का झालाय. समजा पुढे लई पुढे पुढे करायची सवय आहे ना तुला? हा कशाला गेली होतीस तू तिकडं? तुझ्यामुळे माझ्या पुरीच्या आयुष्याचा वाटोळा झालाय. पांढऱ्या पायाची आहेस तू ह्या घरात आलीस आणि माझ्या पुरीचा संसार मोडला. आणि तू भेटल्यापासूनच अजिंक्य बी बदलल्यात. अहो असं काय नाही मामी, अहो तिचा काहीच दोष नाही यात. तुम्ही काय सांगताय? असं नाही म्हणून माझ्या पुरीच्या आयुष्याचा वाटोळा करून असं नाही तसं नाही म्हणाला तुमचं काय जात आहे? समजा गोष्टीचं मूळ तर तुम्हीच आहेत. तुम्हाला इथं राहायला जागा दिली ना, तीच चुकलं आमचं. लहानाचं मोठं केलं, चांगलं पांग फेडलं तुम्ही, आणि आता तुम्हाला तुमची बायको दिसते होय. जरा काय बोललं की खुपतंय तुम्हाला, पण तिनं काय गोंधळ घातला हे नाही दिसत तुम्हाला. हे अगं तोंडाला येईल ते बोलू नकोस. काय अक्कल आहे का नाही तुला? तुम्हाला सगळ्यांनाच लय अक्कल आहे ना. तुम्ही माझीच अक्कल काढा. जेडीच्या नवऱ्यानं बी माझीच अक्कल काढली. पण काय बोलतो माणूस? तुमच्यापैकी एखादं कुणी मोठं माणूस आला असतं तर काही तर झालं असतं, पण हिला पाठवून तुम्ही चूक केली. कुणी सांगितलं तर हिला शहाणपणा करायला? अगं मीच परवानगी दिली होती तिला. तिने काही मुद्दाम केलंय का? तिने जे काही केलंय ते जेडीच्या चांगल्यासाठीच केलंय ना. तर आली मोठी चांगल्यासाठीच करणारी. ही किती चालू आहे ना, ती चांगलाच माहिती आहे मला. जेडी एकदा का घरात न गेली की अख्खं घर घशात घालता येईल ना, ह्याच्यासाठी चाललंय हिचं समज. मला काही माणसं ओळखता येत नाहीत होय, आणि तरी बी तुम्ही तिचीच बाजू वडा. अगं काय बाजू वाढायची? ती मला विचारून गेली होती. मलाच काय आजाला पण विचारलं होतं तिनं. वय मामी, आम्हाला विचारलं आणि मगच गेली ती. तिनं स्वतःच्या मनानं काहीच नाही केलं. तुम्हाला विचारलं, ह्यांना विचारलं म्हणजे झालं का? एवढंच जर हिला वाटत होता तर मला काही विचारलं नाही का? मी कोणच नाही का? मला काही किंमतच नाही? अहो नाही हो मामी, खरंच माझ्या लक्षात बी नाही आलं. कसं येईल? कारण मला कळलं असतं तर मी आडवं लावलं असतं ना. मग हिला न बोलता होला हो करणाऱ्या नवऱ्याला सांगायचं, आणि मामाला विचारलं की ती कधी नाही म्हणतच नाहीत, नुसती मुंडी हलवणार, म्हणून हिनं शाळा केली अशी. पुष्पा, अगं तुझं बरोबर आहे, तुला विचारायला पाहिजे होतं, पण आता पोरगी म्हणते ना, माझ्या लक्षात नाही आलं. अहो तिचं सोडा, पण तुमच्या पोराचं नाताचं तोंड काही शिवलं होतं का? माझ्या पुरीच्या बाबतीतला एवढा मोठा निर्णय घेताना मला विचारावं असं वाटलं नाही? आणि ह्यांना बी हिचंच बरोबर वाटतं. स्वतःच्या पुरीचा संसार उद्ध्वस्त झाला तरी ह्यांना लिकीपेक्षा हीच महत्वाची वाटती का? तर भाच्याचा संसार नीट झाला पाहिजे, त्याच्या बायकोला काही कमी नाही पडला पाहिजे. अहो दुसऱ्यासाठी करा मरा, पण स्वतःच्या पुरीचा संसार उद्ध्वस्त झाला त्याचं काय? अगं आपण आपल्या परीनं प्रयत्न करतच होतो की. आपण फोन केले, त्यांनी फोन उचलले नाहीत, परत आपल्याला फोन केले नाहीत. मग कसं करणार होतो आपण? मी कालच जेडीशी बोललो, तिची अवस्था शीतलनं बघितली होती म्हणून तिने हे पाऊल उचललं. बाळा, आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करत होतो ग. आम्हाला काय कळत नाही का तुझी अवस्था? माझी अवस्था काय हे तुम्ही कुणीच नाही समजू शकत. मला काय माझा नवरा सोडून, माझा संसार मोडून इथं तुमच्या बरोबर राहायला आनंद मिळतोय का? तुम्ही सगळे स्वतःचा विचार करता, पण माझा विचार कुणीच नाही करत. शितले, काय मिळालं ग तुला? माझ्या संसाराची वाट लावून मी खरंच तसं काय नाही केलं. अगं मम्मीच्या विरोधात जाऊन मी तुम्हाला या घरात राहायला दिलं, माझी रूम दिली, तुम्हाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली, आणि तू अशी वागलीस. मी सांगितलं होतं ना तुम्ही कोणीच जायचं नाही म्हणून. मला माहित आहे ते कसे आहेत, ते त्यांच्याशी कधी बोलायचं, कसं बोलायचं ते मला माहितीये. त्यांचा राग गेला बी असता, पण आता काहीच होऊ शकत नाही. फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. तू माझ्या संसाराची वाट लावलीस. अगं का केलंस असं? माझ्या बाबतीत अजिंक्यचं नाव घेतलं म्हणून तुला माझा राग आला होता ना? तर मला बोलायचं होतंस, मला मारायचं होतंस, पण हे सगळं का केलंस? तू तुझं ठरलेलं लग्न मोडून पुन्हा नवीन संसार पाठलास. पण माझं काय? माझा संसार तू कायमचा मोडलास. तुला काय वाटत नसेल ग ठरलेलं लग्न मोडून दुसरा संसार थाटायला, पण माझं तसं नाही. जयडे,
काय वाटेल ते बोलतीस वय? अगं ती उलट बोलत नाही पण काय बोलतीस? खबरदार तिला बोलशील तर. आणि काय सारखं संसार लावलायस? आणि हिनं नाही तुझ्या आयुष्याची वाट तू लावून घेतलीस. अहो असं काय बोलताय? बरोबर आहे शितले. लग्नासाठी त्या पोराची निवड आम्ही केली नव्हती, तू केली होतीस. आणि आम्ही विरोध केला असताना तू पुढे शानपणा करून गेलीस आणि त्या पोराबरोबर लग्न केलंस. ते माणूस कसा आहे काय आहे याचा विचार न करता तू बावटपणा केलास. पुढचा मागचा विचार केला नाही काय नाही आणि आता अंगलट आले तर आम्हाला दोष देतीस वय? तुला कुणी सांगितलं तो शानपणा करायला हा? आणि हे बघ जे काय झालं ना त्याला जबाबदार तू आहेस, शीतल नाही. आणि हिला उगाच बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाही सांगून ठेवतोय. हे बघ जे काय केलंय ना ते तुझ्या भल्यासाठी केलंय, त्या घरासाठी केलंय. तुझ्या आयुष्यात आजवर जे काही प्रॉब्लेम आलेत ना ते तू स्वतः करून घेतलेत. एकतर सगळं चांगलं चालू असताना कुठं हात कापून घे, कुठं काय कर. आणि आमचं लग्न ठरलं होतं तर स्वतःच्याच लग्नाचं मध्ये खॅट काढलं. तुला काय मिळतं का असं करून हा? आणि शेवटी स्वतःच्याच बाबतीत असं काय झालं की दुसऱ्या डोक्यावर खाबर फोडायचं. चैडे आतापर्यंत तुझा सगळा आगाऊपणा सहन केला, अतिरेक सहन केलं. पण तू कारण नसताना शीतलला बोलशील ना मी नाही सहन करणार. अजिंक्य ह्या पुढे एक शब्द जरी माझ्या पुरीला बोलत ना तर याद राखा तुम्हाला काही एक अधिकार नाही माझ्या पुरीला बोलायचा. मग तिला बी शीतलला बोलण्याचा अधिकार नाही. मामी मी तुमचा आदर करतो. तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी जे काय केलं ते मी कधीच विसरणार नाही. पण मामी शीतलीची काय बी चूक नसताना जेवढी वाटेल तशी बोलते तिला. मामी जशी जैडे आपल्या घरची पोर आहे तशी शीतल बी कोणाची तरी मुलगी आहे. माझी बायको आहे. आणि नानांना वचन दिलंय मी की तिला या घरात जैडी सारखं सांभाळलं जाईल. मग तिची चूक नसताना तिला दोष दिला कसा ऐकून घेऊ मी? आणि शीतलीविषयी कोणी उलटसुलट बोललेलं मला खपणार नाही. तुम्ही दोघं बी शांत व्हा बरं. एकमेकांची काय भांडत बसलाय? परिस्थिती काय, तुम्ही भांडताय कसलं? आता यातनं मार्ग कसा काढायचा ते बघायला पाहिजे. गप बसा म्हण मार्ग काढताय. तुम्ही खातात बांगड्या भरल्यात का? हा कुणी बेतन तुमच्या पुरीला बोलते तर तुम्ही शांतच आहेत. अहो बाप म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे का नाही? पुष्पे अगं काय बोलतेस तू? बोला तुम्हीच बोलायचं राहिलं होतं तेवढं. बोला की आता काय दात किळी बसली का तुमची? तुमचं माणूस चुकलं म्हणून आता काय बोलायचा ह्याचा विचार करत असेल ना? अगं तुम्ही सगळी माझीच की माणसं आहेसा. मग आमच्या दोघींच्या जीवावर का उठलाय तुम्ही? ए बाई अगं तुझ्या जीवावर कोण उठलंय? तुम्ही समजेच. ही आल्यापासून बघते तुमच्या चौघांचा गट तयार झालाय. अहो कधी न बोलणारे हे सुद्धा बायको आल्यापासून चांगले चुरचुर बोलायला लागलेत की. 25 वर्ष संसार केला कधी भांड्याला भांडं लागलं नाही. आणि आज ह्यो दिवस बघायला मिळाला मला. ज्याला लहानाचं मोठं केलं ना त्यानं सुद्धा उट्ट काढलं. ह्या घरासाठी रातीचा दिस केला. पण ह्या पोरी समोर आज ह्यो भातचा नवरा सुद्धा मला बोलले वाटेल तसं. बरं झालं बाई तुझ्यामुळं माझी ह्या घरात काय किंमत आहे ना ही तरी कळलं मला. अगं पुष्पे तू कशाला मला लावून घेतीस? तुला कुठं कोण काय बोलले आणि असं काय झालंय ग एवढं? आता तो माणूस नाही चांगला, त्याला आपला काय दोष आहे? आता ती चांगलं समजावली गेली ती, त्याने नाही ऐकलं. ते त्या पुरीची काय चूक आहे सांगू हो बरं? कुणाचं चूक कुणाचं बरोबर हे तुम्हीच बघत बसा. आणि हिच्याबद्दल तर काही बोलूच नका. संजयचा राग शांत झाल्यावर गेलो असतो ना तर काहीतरी झालं असतं. पण नाही. शेवटची आशा होती माझ्या पुरीचा संसार वाचवण्यासाठी, ती बी हिनं धुळीच मिळवली. पण आता बास. समद्यांचे रंग दिसलेत मला.
आणि माझा निर्णय झालाय. एकतर ही ह्या घरात राहील नाहीतर मी राहील.